मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी नव्याने आहे का? नाही, ते काय सुरुवातीला तशा प्रकारचा विचार मागणी नव्हती, पण अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन करता येईल का? कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करावा लागेल. त्याची मी लगेच काय भाष्य करू शकणार नाही. सातारा संस्थांचं गॅजेट जी आर काढण्याची मागणी आहे. हे सातारा गॅजेट बद्दल काय झालंय, आमच्या दृष्टीने हैदराबाद गॅजेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कंटेस्ट झालं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला स्थगिती मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी विरुद्ध गेले, तिथं स्थगिती मिळाली नाही. आता एका बाजूला हे हैदराबाद गॅजेटचं आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करता असताना तो विधिवय न्याय विभागात सल्ला मिळालेला आहे की आता आपण जर सातारा गॅजेटची तयारी झालेली आहे, तर अभ्यास पूर्ण झालेला आहे, तर ते करताना उद्या एक गॅजेटच्यावरच उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना आपण जर दुसरं गॅजेट प्रसिद्ध करायला गेलो तर एखाद वेळी मान्य न्यायालय काही वेगळी भूमिका घेऊ शकते का? आणि हे सुद्धा नुकसान, आपण याला सुद्धा स्थगिती मिळेल अशी साधारण चर्चेमध्ये समोर आलेला मुद्दा आहे. म्हणून असं काही नाही की सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्याची शासनाची इच्छा नाही. मान्य पुलकुडवार जे विभाग आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी विशेष अभ्यास केला आहे, ती तयारी केलेली आहे. पण एकदा एक गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच आज न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, म्हणून आम्ही जरा या बाबतीमध्ये आपलं पुढे अडथळा येऊ नये यासाठी आम्ही शासन त्या बाबतीमध्ये एक सावध भूमिका घेतलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र तर दिले जातात, मात्र कास्ट व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी काय करतात? नाही, आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं की प्रमाणपत्र मिळतात, आपण मुद्दा बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. आता आपल्या राज्यात काय झालंय, कास्ट व्हॅलिडिटी समित्या ज्या आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिलेल्या आहेत, म्हणजे त्या न्यायिक पॉवर त्यांना आहे, त्यांना डायरेक्शन आपण देऊ शकत नाही असं कायदा आहे. आपल्या अधिकारी नेमतो आपण दिले. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी मी एक प्रस्ताव केला होता की या कास्ट व्हॅलिडेशन समित्या बरखास्त करून टाकायचं, त्याची आवश्यकता नाही आता आपल्याला. तर बऱ्याच राज्यांमध्ये थेट तहसीलदार अधिकार दिले गेलेले आहे. पण आपल्या एक राज्यात जुनं प्रकरण झालं होतं माधुरी जाधवचं काहीतरी असं, की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपण सरकारने ॲफिडेव्हिट केलं होतं आम्ही अशा समित्या तयार करतो म्हणून. जुने प्रकरण आहे, त्यामुळे आपल्यावरती बंधन आलं. आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत एकदा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन देऊन आता जी आवश्यकता राहिली समित्यांची अन्य राज्याप्रमाणे थेट पुन्हा तहसीलदारपर्यंतच ते अधिकार द्यावेत असा एक प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी जो विषय आहे हा काही निश्चित जात प्रमाणपत्र सगळ्याच बाबतीमध्ये आहे. बेसिकली आता मुलांचे ॲडमिशन्स आता आहेत किंवा जास्त काळ तू खरं म्हणजे असं वाटतं आपल्या निवडणुकीकरता जास्त लागतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे, आपल्याकडे त्याला जास्त महत्त्व आहे कास्ट व्हॅलिडिटी करता आणि सरकारी नोकऱ्याकरता विशेष ते लागणार आता. परंतु याची आवश्यकताच नाही असं माझं मत होतं. महसूल मंत्री असताना तो प्रयत्न केला, पण ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याला बाधित होता म्हणून मी अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. पण आता अन्य राज्य जर या पद्धतीने पुढे जाऊ शकतं तर आम्ही सुद्धा आता त्याची आवश्यकता राहिली नाही राज्याला. एक स्वतंत्र अर्ज मूव केला सर्वोच्च न्यायालयामध्ये, तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का, हे आम्ही तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे. जून महिन्यामध्ये ऍडमिशन होणार आहे का, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते लागणार आहेत आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही, व्हॅलिडिटी सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीने पावलं उचलणार आहे का? नाही, आता पाहू ना, त्याला आपण त्याप्रमाणे जे मग जे तुम्हाला जे पाटलांनी मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करताना मी त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं बोलताना, म्हणून त्याची दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडचे प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं. ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का, तर ते माननीय विभागीय आयुक्तांना मी आज सूचना केलेल्या आहेत की 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या, VC होतात राजभासारखे. पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपण म्हणता तो मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे, तो आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल तो आमचा प्रयत्न राहील. या